विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त समिती बैठक संपन्न. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता नाशिक रोड येथील बौद्ध विहार, देवी चौक येथे माजी जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक समितीची बैठक पार पडली. सालाबादप्रमाणे याही वर्षी 14 एप्रिल 2026 रोजी साजरी होणाऱ्या जयंतीनिमित्त समितीच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सन 2026 साठी जयंती अध्यक्षपदी आकाश भालेराव, उपाध्यक्ष प्रशांत पगारे, कार्याध्यक्षपदी गौरव काळे, सरचिटणीसपदी शुभम पगारे तर खजिनदारपदी कैलास वानखेडे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात बौद्ध विहार येथून नाशिक रोड बसस्थानकासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष आकाश भालेराव यांनी समितीचे आभार मानत यंदाची जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्याचे आवाहन केले. मी सर्व संयोजक समितीच्या सर्व संयोजकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. संयोजकांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या नाशिक रोडच्या ऐतिहासिक जयंतीच्या भीमजन्मोत्सवपदी, भीमजयंतीच्या समितीपदी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली. त्यामुळे मी या सर्व समितीच्या संयोजकांचं, सर्व आंबेडकरी समाजाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. येणाऱ्या जयंती ही अतिशय तोलामोलात, भव्य दिव्य, प्रबोधात्मक साजरी करू यासाठी सर्व समितीच्या सर्व सूचनांचे पालन करू. सर्व आधुनिक भारताचे जनक, राष्ट्र निर्माते, विश्ववंदनीय विश्वभूषण, भारतरत्न, महामानव, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर सन 2026 महामानवाच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सर्वानुमते 2026च्या अध्यक्षपदी आकाशजी भालेराव यांची या ठिकाणी अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्ष म्हणून सन्माननीय गौरवजी काळे यांची एकमताने या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर प्रशांतजी पगारे यांची समितीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. शुभमजी पगारे यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आलेली आहे. कैलासजी वानखेडे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आलेली आहे. आकाशजी खैनार यांची खजिनदारपदी निवड करण्यात आलेली आहे. आणि जे ऐतिहासिक जयंतीचा वारसा आकाशजी आपण या ठिकाणी आहे, हा वारसा अविरत असा सांस्कृतिक, प्रबोधनात्मक आणि करमणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होईल. मी आपल्या सर्वांना पुढे येणाऱ्या भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. बैठकीस संजय नाना भालेराव, सनी सुनील वाघ, भारत निकम, हरीश भडांगे, अमोल पगारे, शेखर भालेराव, समीर शेख, रामबाबा पठारे, संतोष कांबळे, दिनेश दासवानी, किशोर खडताळे, राजाभाऊ गांगुर्डे, विशाल घेगडमल, संतोष पाटील, बाळासाहेब भालेराव, अमोल आल्हाट, रोहन गांगुर्डे तसेच महिला आघाडीच्या नयना सुनील वाघ, सुचित्रा गांगुर्डे, सत्याबाई गाडे, शांताबाई पगारे आदी मान्यवरांसह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक. दरवर्षी जी जयंती साजरी करतो त्याच्या समितीचा आपण त्या पावलावर पाऊल टाकून आज पुढे जात असतो. ती म्हणजे सार्वजनिक समिती. त्यामध्ये अध्यक्षपदी आकाशभाऊ भालेराव यांची निवड झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देते. व आपले नाशिक रोड असो किंवा नाशिक असो, हे कसं आपण निवड करू हेच आपले प्रयत्न असेल. व प्रत्येक घरात हा अध्यक्ष पोहोचला पाहिजे, कारण की समितीला माहितीच असतो, नाशिक रोडलाही माहित असतो. पण जयंती जेव्हा आपण थाटामाटात करतो त्यावेळी जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रात आणि देशात कशी जाईल हे प्रयत्न फक्त अध्यक्षाच्या हातात असून समितीच्याही हातात असतात. पण तेवढं सहयोग अध्यक्षाचा त्यामुळे असतो, कारण त्याची इतिहासामध्ये नाव नोंदले जाते. माझं म्हणणं असं आहे की आकाश भाऊंनीही तेच प्रयत्न करून आपले नाव कसे नोंदवता येईल आणि आपले अध्यक्षपद हे कसे पुऱ्या महाराष्ट्रात व देशभरात आपले नाव उल्लेख होईल याचे प्रयत्न करा. एवढेच बोलतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.